नमस्कार, माझं नाव तन्मय वाकणकर आणि स्वागत आहे तुमचं मोटरेट इंडियामध्ये. आज आपल्याबरोबर आहे भारतात बनणारी सर्वात ॲडव्हान्स टी व्ही म्हणजेच महिंद्रा B6e. 6e का 6 केस चालू आहे, तर आत्तासाठी आपण 6eच म्हणू कारण ते सेक्सी वाटतं. आता तुम्ही गाडीचे शॉट्स बघा. तुम्हाला माहिती आहे का, महिंद्राची ही पहिली EV नाही आहे आणि लेटेस्ट पण नाही आहे. आत्ताच रिसेंटली एक नवीन EV पण लॉन्च झाली आहे. महिंद्राची EVची जर्नी चालू झाली 2010मध्ये, जेव्हा त्यांनी बँगलोरू बेस्ड रेवा कंपनी विकत घेतली. तेव्हा ते एक छोटी EV विकत होते, 2 सीटर EV होती. त्याला त्यांनी छान नवीन डिझाईन केलं आणि E2O म्हणून पण विकायला घेतली, पण ती फ्लॉप गेली. कारण तुम्हाला माहिती आहे की आपण भारतीयांना या मोठ्या आणि बोजड गाड्याच आवडतात. त्यामुळे 2023 पर्यंत आपल्याला महिंद्राकडनं एकही EV मिळाली नाही. मध्यंतरी 12 वर्ष फॉर्म्युला E म्हणजेच फॉर्म्युला 1चं EV व्हर्जन फॉर्म्युला E मध्ये महिंद्रा भाग घेत आलेली आहे. त्यामध्ये ती नुसतीच भाग घेत नाही तर रेसेसही जिंकलेली आहेत. 30च्या एवढे ऑलमोस्ट पोडियम पण झालेले आहेत. पण एवढं सगळं मिळवून पण महिंद्राला 2023 लागली एक प्रॉपर EV काढण्यासाठी. त्या EVचं नाव होतं XUV 400. पण त्या EVची बॅटरी टेक जी होती ती जरा जुनी होती, प्लस त्या गाडीमध्ये पण काही फॉल्ट्स होतेच, ज्याच्यामुळे ती पण फ्लॉप गेली. पण 2025मध्ये आपलं नशीब उजळलं आणि महिंद्राने आपल्याला पूर्णपणे नवीन 2 EV दिल्या. त्याच महिंद्रा XEV 9e आणि B6e. जस्ट रिसेंटली महिंद्राने XEV 9S पण लॉन्च केलेले आहे, ज्याच्यामुळे आपल्याला 5 सीटर आणि 7 सीटरच्या EVs मिळतात. पण ही स्पेशल आहे का? कारण हिचं नाव चालू होतं BE पासनं. B म्हणजे बॉर्न इलेक्ट्रिक. हा तर फॅक्ट आहे की B6eचे जे लुक्स आहेत ते प्रचंड पोलरायझिंग आहेत. म्हणजे टोकाची भूमिका तुम्हाला घ्यायला लावतील. आयदर तुम्हाला ते भयानक आवडतील किंवा तुम्हाला वाटेल हे जरा अति होतंय. काही जरी झालं तरी हे स्ट्रायकिंग लुक्स म्हणजे हे जे कर्व्ड एजी डिझाईन आहे ते आयदर तुम्हाला USच्या स्टेल्थ B12 बॉम्बरची आठवण देईल, नाहीतर लॅम्बोर्गिनी उरुसची आठवण देईल. तर सुरुवात करू B6eच्या फ्रंट लुक्सवरनं. फ्रंटमध्ये तुम्ही बघायला गेलं तर सर्वात तुम्हाला पहिले दिसेल ती म्हणजे ही खाच बेसिकली एरोडायनॅमिक्ससाठी केलेली आहे, ज्याच्यामुळे हवा ह्यातनं आत जाते आणि हवेला जो प्रतिशोध इनिशियली मिळू शकतो तो कमी होतो, ज्यामुळे रेंज वाढते. आता या रेंज वाढण्याचं कारण जे आहे किंवा जे त्याचा रिझल्ट आहे तो सगळा तुम्हाला हायवेवर बघायला मिळतो. सिटीमध्ये मात्र हे डिझाईन जे आहे ते प्रचंड पॉप्युलर आहे आणि जिथे जिथे जाल तिथे तुम्हाला लोक वळून बघतील आणि या गाडीकडे बघून त्याची क्युरिओसिटी वाढते. ही खाच, हे फायबरचा पार्ट, हा मेटलचा पार्ट, हे ब्लॅक क्लॅडिंग, हे DRLs, त्याच्या आतमधले असलेले LED लॅम्प्स, हे सगळं जे आहे या महिंद्राला प्रचंड बोल्ड लुक देतो. आणि या बोल्ड लुकला तुम्ही 8 रंगांमध्ये घेऊ शकतात, जे आयदर तुम्हाला ग्लॉसमध्ये मिळू शकतील किंवा मॅटमध्ये मिळू शकतील. सो सोबर ह्यात काहीच नाही आहे. त्यातल्या त्यात मी म्हणेन की हा जो गोल्डन कलर आहे तो त्यातला सर्वात जास्त सोबर आहे. तुम्हाला कुठला रंग जास्त आवडतो तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा. बॉर्न इलेक्ट्रिक म्हटलं की आपल्याला काही फायदे होतात. त्यातलाच हा एक फायदा म्हणजेच फ्रंक म्हणजे फ्रंट ट्रंक. याला हायड्रॉलिक स्ट्रक्स दिलेले आहेत, ज्याच्यामुळे हे तुम्ही इझिली ओपन करू शकता. 45 लिटर बूट स्पेसच आहे, म्हणजे ॲक्च्युली तुमची चार्जिंग केबल वगैरे जे आहे ते तुम्ही इथं ठेवू शकता. पण इथं त्यांनी एक ड्रेन प्लग पण दिलेला आहे, म्हणजेच तुम्ही इथं बर्फ टाकून तुमचे कोल्ड्रिंकचे कॅन गार करू शकता. तसंच आपल्याकडे इकडे वायपरचं फ्लुइड टाकण्यासाठी पण जागा आहे आणि तुमचं एकदा काम झालं की मस्तपैकी बंद करून टाकायचं. 360 डिग्री कॅमेराज पण आहेत, पार्किंग सेन्सर्स पण आहेत. सो जागोजागी तुम्हाला सगळीकडे कॅमेराज दिसतील, ज्याच्यामुळे ही गाडी आजूबाजू काय होतंय ते बघू शकते आणि तुमची जर्नी अजून थोडी सेफ करू शकते. आपल्याला साधारणपणे जाणवतं की जो फिनिश आहे तो इक्वल नाही आहे. या साईडला बघितलं तर हे जे ब्लॅक क्लॅडिंग आहे ते थोडंसं वर येतंय, पण त्याच हे या साईडला बघितलं तर हे पूर्णपणे फ्लॅट आहे. हे सगळं तुम्ही खूप बारकाईने बघितलं तरच तुम्हाला कळतं. सो मला असं वाटतं कुठेतरी तुम्ही एक तडजोड करताय की एवढे फॅन्सी लुक्स घेण्याच्या नादामध्ये एक हार्डली म्हणजे असं 5-6% अनफिनिश प्रॉडक्ट तुम्हाला मिळते. ते तुम्हाला चालत असेल तर B6e ऑब्व्हियसली तुमच्यासाठीच आहे. महिंद्रा B6e मध्ये येतात 2 बॅटरी पॅक्स. एक म्हणजे 59 kWh आणि 79 kWh. kWh म्हणजे तुम्ही ही बॅटरीची फ्यूल कॅपॅसिटी समजू शकतात, म्हणजे तुम्ही बॅटरी किती चार्ज करू शकता हे तुम्हाला त्यातनं कळतं. 59 kWh मध्ये येतात साधारणपणे 230 bhp आणि 79 kWh मध्ये येतात 280 bhp. दोघांमध्ये 380 न्यूटन मीटर टॉर्क
कॉमन आहे. त्यामुळे तुम्हाला समजा एक नॉट सो मच पॉवरफुल EV पाहिजे असेल तर तुम्ही 59 kWh बॅटरी पॅक घेऊ शकतात, जो तुम्हाला पॅक 1, पॅक 2 आणि पॅक 3 मध्ये पण मिळेल. आपल्याबरोबर आहे पॅक 3, जो त्यातला सर्वात वरचा व्हेरियंट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला येतात 79 kWhची बॅटरी, जी 170 kWh नी चार्ज होऊ शकते. म्हणजे तुम्हाला गणित करता येत असेल तर 80 kWhची बॅटरी, 170ची चार्जिंग केपेबिलिटी, म्हणजे लिटरली अर्ध्या तासामध्ये थिओरेटिकली तुम्ही पूर्ण गाडी चार्ज करू शकता. महिंद्रा क्लेम करतं की तुम्ही या चार्जर्सवरती 20 ते 80% किंवा 0 ते 80% तुम्ही साधारणपणे 20 मिनिटात चार्ज करू शकता. माझ्या अंदाजे आयफोन पण याहून स्लो चार्ज होतो. एक अख्खी गाडी 20 मिनिटामध्ये 400-500 किलोमीटरची रेंज देऊ शकते, कारण 59 kWhची क्लेम्ड ARAI रेंज साधारणपणे 550 किलोमीटरची आहे. तेच 79 kWhची ऑलमोस्ट 680 किलोमीटर रेंज आहे. फ्रंटवरनं जसंच आपण साईडला येतो तेव्हा आपल्याला ह्याचा जो शेप आहे तो जास्त प्रॉपरली कळतो. हे जे काळं क्लॅडिंग केलेलं आहे, जे ग्लॉसमध्ये फिनिश केले, त्याच्यामुळे एक अशी रंगाड्यासारखी या गाडीला फील येते. व्हील्स पण बघितले तर हे एरो डिझाईन व्हील्स आहेत, ज्यांना परत रेजिस्टन्स कमी असतो, ज्याच्यामुळे त्यांची रेंज जास्त चांगली येते. आपल्याला ब्लॅक कलरचे रिअर व्ह्यू मिरर्स मिळतात. अदरवाईज तुम्ही बघितलं तर शेप एंडला टेपर व्हायला लागतो. इथेच आपल्याला इनग्लो इलेक्ट्रिक ओरिजिनचा स्टिकर मिळतो. इनग्लो मी जसं म्हटलं तसं महिंद्राचा BEचा प्लॅटफॉर्म म्हणजेच बॉर्न इलेक्ट्रिकचा प्लॅटफॉर्म आहे. याच प्लॅटफॉर्मवरती त्यांच्या करंट EVs बनतात. त्यांच्यामध्ये ऑल व्हील ड्राईव्ह केपेबिलिटी पण आहे, पण ही जी गाडी आहे ती रिअर व्हील ड्राईव्ह आहे. BE60च्या मागे येताच हा जो स्पॉयलर आहे तो सर्वात एकदम असा युनिक पार्ट वाटतो. त्याचबरोबर ही जी विंडोची लाईन आहे ती पण युनिक वाटते. याचबरोबर आपल्याला खालती दिसतो एक कनेक्टेड टेल सेक्शन, ज्याचे इंडिकेटर्स तुम्ही आता हॅझार्ड लावल्यामुळे बघू शकतात. खाली आल्यानंतर महिंद्राचा जो नवीन इन्फिनिटी लोगो आहे तो तुम्हाला दिसतो. आणि BE6BE इथे आपल्याला प्रॉब्लेम दिसतोय. पहिला प्रॉब्लेम म्हणजे BE6E. 6E ते अजून वापरू शकत नाहीयेत, कारण इंडिगो बरोबर फ्लाईट 6E याच्याबद्दल त्यांचा आत्ता आर्ग्युमेंट चाललेली आहे कोर्टामध्ये, ज्याचा अजून निकाल लागलेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे BEचं आता BF झालेलं आहे. हे ऑब्व्हियसली चुकून झालेलं आहे किंवा कोणीतरी खोड पण काढली असेल, पण हा BE असायला पाहिजे. पण जसं पुढे गाडीच्या मध्ये एम्ब्लेम केलेला तो लोगो आपल्याला दिसतो, तो इथं दिसत नाही. हा वरती चिटकवलेला आहे, त्याच्यामुळे हा खालचा जो पार्ट आहे तो पडलाय आणि त्यामुळे आता ते BF6 असं दिसतंय. हे प्रॉब्लेम्स आय थिंक येत राहतात. मे बी गाडी धुताना पण झालं असेल, कारण लोकांना माहिती नसतं कशी हाताळायची. त्याचबरोबर आपल्याला इलेक्ट्रिकची नंबर प्लेट, रिअर पार्किंग सेन्सर्स, रिअर पार्किंग कॅमेरा आणि इथे एक्झॉस्ट जरी नसला तरी असा एक छोटा असा डिफ्युजर टाईप लुक दिलेला आहे. त्याच्यामुळे हा जो रिअर एंड आहे तो एकदम जाड आपल्याला दिसून येतो. तुम्हाला समजा बूट उघडायचा असेल तर इलेक्ट्रिकली ओपनिंग बूट आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला इकडची 455 लिटरची बूट स्पेस मिळते. तुम्ही बघितलं तर याची हाईट जास्त नाही आहे, कारण हा पार्सल ट्रे येतो. हा पार्सल ट्रे जरी काढला तरी इथं बॅग्स उभ्या नाही ठेवता येणार, कारण ही काच जी आहे ती एका खूप ॲग्रेसिव्ह अँगलला आहे. सो 455 बूट स्पेस आहे, पण माझ्या अंदाजे 2 मोठ्या बॅगा जातील आणि एखादी डफल बॅग किंवा एखादी छोटी सूटकेस जाऊ शकते. आणि परत तुम्हाला समजा बंद करायचं असेल तर फुल्ली इलेक्ट्रिक ओपनिंग आणि क्लोजिंग टेलगेट आहे. याच्यामध्ये काही असे पाय वगैरे काही घालायचे नाही आहेत, जस्ट बटन दाबून या सगळ्या गोष्टी होतात. 6Eच्या आपण रिअर साईडला आलो तर इकडे आपल्याला चार्जिंग पोर्ट पण दिसतो. नुसतं गाडी उघडी असताना दाबलं तरी येतं. इंटरेस्टिंगली इथे चार्जिंग लेवल्स पण दिसत आहेत. हे किती स्मार्टली ते केले, पण स्मार्टली हे पण करता आलं असतं की हा फ्लॅप वरती उघडला असता तर बरं झाला असता, कारण तुम्ही जेव्हा रिव्हर्स करून चार्जिंग बेमध्ये लावता तेव्हा ती जी गन आहे ती आयदर खालनं किंवा वरनं अशी तुम्हाला टाकायला लागेल. समजा हा वरती असता तर जास्त इझिली आणता आली असते. सो आता आपण आतमध्ये जाऊया. समजा चावी तुमच्या हातात असेल आणि या सेन्सरवरती तुम्ही दाबलत तर हा फ्लश आउट जो हँडल आहे तो बाहेर येतो. हे उघडल्यानंतर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की बरीच हाईट जी आहे बसायची पायाची ती बरीच उंच आहे. त्यामुळे तुम्ही बसताना एवढं करून बसायला लागतंय. परत थोडं ॲडजस्ट पण करायला लागतंय. आता हा जो दरवाजा आहे तो 90 डिग्री तर उघडतोय, पण मला त्या हँडलपर्यंत तर पोचताच येणार नाहीये. त्यामुळे त्यांनी इकडे एक अशी खाच दिली जी तुम्ही रिच आउट करून दार बंद करू शकता. आत बसल्या बसल्या तुम्हाला जे फिलिंग येईल ते परत ते बाहेरच्या स्पेसशिपचं जे फिलिंग आहे ते इथं पण जाणवतं. एस्पेशली हा जो F1चे फॅन असतील त्यांना ही टर्मिनॉलॉजी माहिती असेल. हेलो जो ड्रायव्हरसाठी बनवलेला आहे हे कुठल्याच गाडीमध्ये दिसत नाही. म्हणजे हे इतकं विचित्र आहे. इथंच AC व्हेंट दिलेलं आहे, इथंच हे सगळं जे त्याचं फंक्शन्स आहेत ते दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही अशा कुठल्या गाडीमध्ये आधी बसलेलाच नसाल. ड्रायव्हरचे सेटिंग्स म्हटले तर मेमरी सेटिंग पण आहे, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल सीट पण आहे, पण हे फक्त ड्रायव्हरच्या सीटसाठी आहे. पॅसेंजरचं जे सीट आहे ते मॅन्युअली ॲडजस्ट करायला लागतं.
हे जे समोरचे एसी वेंट्स आहे त्याचं डिझाईन या डोर हँडलवरती कंटिन्यू होतं आणि त्याच्याबरोबर त्यांनी इकडे आपल्याला काही हँडल नाही दिलं, त्याच्याऐवजी एक स्ट्रॅप दिलाय जो तुम्ही पुल टू ओपन करणार. आता ह्याची अशी मजा आहे की समजा तुम्ही हे धरून दार बंद केलं तर ऑब्व्हियसली हे पुल झालेलं असणार आहे आणि दार बंद नाही होणार आहे. त्याच्याचमुळे त्यांनी इकडे ही खाच दिलेली आहे जे ओढून तुम्ही दरवाजा बंद करू शकतात. इथं आल्यानंतर तुम्हाला दिसेल की एक असं छान डायमंड टाइप्स डिझाईन दिलेलं आहे ज्याच्यामधनं तुम्ही मिरर्स ऍडजस्ट करू शकता. हे काचा वर खाली करण्याचं जे ऑपरेशन्स आहेत ते थोडं विचित्र आहे, कारण युजली तुम्ही समजा हे खाली ओढलं तर काहीच होत नाही, पण समजा पुढे केलं तर काच खाली येते. ह्याची थोडी सवय लायला वेळ लागतो, कारण टिपिकली आपण असं अज्युम करू की जेव्हा आपण खाली ओढू तेव्हा काच जी आहे ती खाली यायला पाहिजे, पण तेव्हा ती वर जाते. तसंच खाली आल्यानंतर इकडे थोडे असे ग्रूव्स दिलेले आहेत आणि बॉटलसाठी जागा दिलेली आहे. इकडे आपल्याला 2 स्क्रीन मिळतात. हा आहे तुमचा डिस्प्ले युनिट ज्याच्यामध्ये सगळी ड्रायव्हिंग इन्फॉर्मेशन दिलेली असते. डावीकडचा जो डिस्प्ले आहे तो आहे तुमचा इन्फोटेनमेंट सिस्टम, ज्याच्यामध्ये तुम्हाला गाडीची खूप काही सेटिंग्स प्लस एंटरटेनमेंट किंवा व्हिडिओज किंवा जे ॲप्स आहेत ते सगळे इकडनं बघता येणार आहेत. स्टेअरिंग व्हील बघितलं तर आपलं ट्रेडिशनल गोल असं स्टेअरिंग व्हील नाहीये, पण हे जे धरायला आहे ते खूप कम्फर्टेबल आहे, ग्रिपी आहे, लेदर फिनिश मध्ये दिलेलं आहे. तुमचे स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स राईट इकडे येतात. कायनेटिक एनर्जी रिकव्हरी सिस्टमचे जे बटन्स आहेत ते पॅडल शिफ्टर्स टाईप दिलेले आहेत. कायनेटिक एनर्जी रिकव्हरी सिस्टम म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रेक दाबता किंवा स्लोप वरती येत असता तेव्हा गाडी ऑटोमॅटिकली स्वतःला ब्रेक करते किंवा थांबवते. त्याचे 3 लेवल्स आहेत तुम्हाला. त्या लेवल्स प्रमाणे तुमचं रिजनरेशन होऊ शकतं. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही घाटातनं समजा खाली येत असाल आणि ही कायनेटिक एनर्जी रिकव्हरी सिस्टम समजा चालू असेल तर तुम्ही ऍक्च्युली एक 7-8% बॅटरी रिकव्हर करू शकता. हे सिटीमध्ये कमाल फीचर आहे, कारण 1 पेडल ड्रायव्हिंग टाईप्स होऊन जातं. ऍक्सेलेटरवर पाय द्यायचा, पाय काढला की ऑटोमॅटिकली गाडी इंजिन ब्रेकिंग सारखी थांबायला येते आणि तशीच तुमची बॅटरी पण रिजनरेट होते. पुढे जाताच आपल्याकडे या मोठ्या युनिटमध्ये दिसतंय की इथे एक हेड्स अप डिस्प्ले HUD नावाचा प्रकार आहे. इम्पॉर्टंट फंक्शन्स म्हणजेच तुमचा स्पीड, जागेची स्पीड लिमिट, तुम्ही कुठलं गाणं लावलंय, नॅव्हिगेशन काय आहे, हे सगळं तुम्हाला ऑलमोस्ट काचेवरती दिसतं. तुम्हाला खाली बघायची गरज पडत नाही. आणि परत हे या फ्युचरिस्टिक कन्सेप्टला जो आहे तो पूर्ण वाव देतो की 20-30 लाखाच्या गाडीमध्ये पण तुम्हाला हे सगळे फीचर्स मिळून जातात. इथं वर बघितल्यानंतर तो जो फायटर जेटचा जो फील आहे तो आपल्याला इथे परत येतो, कारण इकडचे जे टॉगल्स आहेत ते खूप उत्कृष्टपणे दिलेले आहेत. इथंच आपल्याला एक छोटा कॅमेरा दिसतो. आता या कॅमेराची मजा अशी आहे की तो कॅमेरा कंटिन्युअसली आत बघत असतो आणि त्याला समजा जाणवलं की तुमचे डोळे जरा जास्तच वेळ इन्फोटेनमेंटकडे आहेत किंवा तुम्हाला झोप येते तर तो तुम्हाला अलर्ट देतो. म्हणजेच याला ड्राउझिनेस अलर्ट सिस्टम म्हणतात. हे पण या गाडीमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर इकडे एक मोठाच्या मोठा सनरूफ आहे आणि माझं नशीब की महिंद्रानी ह्याला ओपनेबल दिलेलं नाहीये. ऑल्दो हा पॅनोरॉमिक सनरूफ आहे, पण ह्याच्यामधनं तुम्ही काच उघडी ठेवून तुमच्या मुलांना बावळटासारखं वर ठेवू शकणार नाही, जे खूप चांगली गोष्ट आहे, कारण आपल्याला खरंच कल्पना नाही की या गोष्टीचा गैरफायदा जो आहे तो किती घेतला जातो. समजा तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला दिसेल की याच मिररवरती काही छोट्या पट्ट्या आहेत. त्या पट्ट्या ऍक्च्युली लाईटच्या पट्ट्या आहेत ज्या इल्युमिनेट होतात. या गाडीमध्ये एक वेड्यासारखा फीचर आहे, तो म्हणजे तुम्ही समजा गाडीचं म्युझिक चालू ठेवलं आणि स्टेशनरी असाल तर एका बटनवरती जे म्युझिक चालू आहे त्यावरती फ्रंट लाईट्स, रिअर लाईट्स आणि वरचे लाईट्स ऍक्च्युली इक्वलायझर सारखे ग्रूव्ह होतात. हे फंक्शन आम्ही करून बघितलंय, तुम्ही हे बघू शकता की इथं कसं दिसतंय. पण हा न्यूसन्स आहे, हे एक पार्टी ट्रिक आहे. खरं म्हणजे आम्ही जेव्हा केलं तेव्हा रस्त्यावर केलं ज्याच्यावर ट्रॅफिक होतं, मलाच लाज वाटत होती की माझा लाईट किती वेळा समोरच्यावरती फेकला जातोय. हे मे बी तुमच्या फार्म हाऊसवरती किंवा एखाद्या ओपन प्लॉटवरती एक मज्जा म्हणून करण्यासारखं आहे. आणि हे सगळं करताना बॅटरी कितीही कन्झ्युम होते काही फरकच पडत नाही. त्याच EVचा हा मजेशीर गोष्ट आहे. मटेरियल्सच्या बाबतीत म्हटलं तर तुम्हाला इकडं असं थोडासा प्लॅस्टिक फिनिशमध्ये थोडे मटेरियल्स मिळतील. तेच इकडे बघितलं तर सॉफ्ट टच किंवा असं जरा फॅब्रिक टच टाइप्स मटेरियल येते, जे दिसायला पण खूप छान आहे. पण मला 1-2 ठिकाणी असं दिसलेलं आहे की एखादी टोकेदार गोष्ट समजा ह्याला आढळली तर त्याच्यामध्ये एक इंडेंट तयार होतोय, जो लॉंग टर्मच्या मेंटेनन्ससाठी कदाचित तुम्हाला मेंटल पीस देऊ शकणार नाही. पण दिसायला तुम्ही बघितलं ना तर हे कमाल दिसतंय. तेच हे मटेरियल समजा दिसलं तर हे असं जरा रिसायकल प्लॅस्टिक टाइप्स, म्हणजे ऍक्च्युली महिंद्रा क्लेम पण करते की त्यांनी सस्टेनेबल मटेरियल्स वापरलेले आहेत ही गाडी बनवण्यासाठी. पण हे मटेरियल्स बघितल्यानंतर असं वाटतं की गाडी अजूनही प्री प्रोडक्शन फेजमध्ये आहे, ती प्रोडक्शन फेजमध्ये आलीच नाहीये. आय थिंक इकडचा सर्वात भारी दिसणारा पीस आहे तो म्हणजे हे जे ड्राईव्ह सिलेक्टचा मोड आहे. हा लिटरली फायटर जेट सारखा केलेला आहे. मला फक्त एकच कमी वाटते की तो फायटर जेट सारखा मागे नाहीये, त्याला नुसतं असा टॅप फंक्शन दिलेलं आहे ज्याच्यावरनं तुम्ही ड्राईव्ह सिलेक्ट करू शकता. त्याच्याच बरोबर खाली इकडे एक छान की ठेवायला स्लॉट दिलेला आहे. त्याबरोबर स्टार्ट स्टॉप बटन आहे
आणि इथे उजवीकडे तुमचा एक सॉर्ट ऑफ मल्टीमीडिया कंट्रोलचा पॅनल आहे, ज्याच्यामध्ये AC साठी, म्युझिकसाठी, गाडीच्या फीचर्ससाठी आणि होममध्ये जाण्यासाठी शॉर्टकट बटन्स पण दिलेले आहेत. त्याच मल्टीमीडियाच्या कंट्रोलरच्या मागे बघितलं तर इकडे एक छान जागा आहे जी खूप डीप आहे, पॉकेट. तिथं तुम्ही वॉलेट, तुमचा फोन, तुमचं चेन जे काय आहे ते इथं ठेवू शकता. समोर बघितलं तर 2 वायरलेस चार्जिंग पॅड्स पण दिलेले आहेत, जे दोन्ही बरेच फास्ट चार्जिंग पण करतात. एक खूप मॉडर्न आणि फ्युचरिस्टिक लुक या गाडीला आहे. दोन्ही सीट्स पण तुम्ही बघितलं तर फॅब्रिक आणि लेदर आहेत, या दोघांचं मिक्सचर याच्यामध्ये येतं. आणि दोन्ही सीट्सला व्हेंटिलेशन दिलेलं आहे. ऑब्व्हियसली ही टॉप एंड आहे, तर याच्यामध्ये काहीच त्यांनी कमी सोडलेली नाहीये. त्याचबरोबर आपण समजा गाडीतनं उतरायचा प्रयत्न केला तर आता लक्षात येते की हे 90 डिग्री ओपनिंग का दिलंय. तसंच आपण आता रिअर सीटमध्ये जाऊ आणि इथे जरा स्विफ्ट सारखं खाच दिलेली आहे, जी उघडून तुम्ही दार उघडू शकता. हे पण 90 डिग्रीज ओपन होतं. आणि हे 90 डिग्रीज का ओपन होतं, इज बिकॉज तुम्ही बघितलं तर हे मध्ये येतं आणि मी तर इकडे बसू शकत नाही. फ्रंट सीट समजा माझ्या सीटिंग कॅपॅसिटी प्रमाणे केलेलं असेल तर 6 फूट 3 इंचीचा माणूस मी बसू शकत नाही. 1-2 मिनिटं मला द्या, मी सीट जरा पुढे करतो आणि मग परत भेटतो. आणि तुम्ही बघू शकता की बॅटरीज खाली असल्यामुळे किती उंच तुमचे पाय बसतायत. लिटरली मला अंडर थाय सपोर्ट काहीच मिळत नाहीये. आता मी 6 फूट 3 इंच आहे, त्यामुळे ही गाडी टेक्निकली माझ्यासाठी बनलेलीच नाहीये. पण समजा तुम्ही 6 फूट किंवा 5 फूट 10च्या खाली असाल तर आय थिंक तुम्ही इथे कम्फर्टेबली राहू शकता. इथे पण त्यांनी सीट्स जे आहेत ते फॅब्रिक आणि लेदरचे कॉम्बिनेशनमध्ये दिलेलं आहे. AC वेंट्स जे आहेत ते इथे दिलेत, पण त्यांचा कंट्रोलर नाहीये. म्हणजे जे काही तुम्ही पुढे केलेलं आहे तेच तुम्हाला मागे ॲक्सेप्ट करायला लागेल. वियर्डली दारावरती चार्जिंग केबल्स दिलेले आहेत. आय थिंक बिकॉज ACच्या आजूबाजू जास्त जागा नव्हती म्हणूनच त्यांना हे करायला लागलंय. त्याचबरोबर पुढच्या दाराच्या मागे एक छान खाच दिलेली आहे, ज्याचा फिनिश पण छान आहे आणि त्याला असं जरा इलॅस्टिकचं क्लोजिंग ओपनिंग आहे, जे तुम्ही इझिली वापरू शकता. रीडिंग लॅम्प्स आहेत, कोट अडकवायला जागा आहे, ग्रॅब हँडल्स आहेत, समोरच्याचा नेक आहे तो इथनं ॲडजस्ट होतो. त्याचा लुक पण बराच वेगळा केलेला आहे, टिपिकल गाड्यांसारखा दिसत नाही आपल्याला. मी उंच आहे, मी मोठा आहे, त्यामुळे मे बी ही गाडी माझ्यासाठी नाहीये, पण कदाचित ही तुमच्यासाठी असेल. सो हे होतं B60चं रिअर सीट. आता आय थिंक आपण गाडी चालवायलाच. सो फायनली आपण गाडीमध्ये बसलेलो आहोत. ब्रेकवरती पेडल आहे, हेडलाईट्स ऑटोवरती आहे, स्टार्ट स्टॉप बटन दाबलेलं आहे, चावी जागेवरती आहे. सो हे मस्तपैकी फायटर जेट सारखं दिसणारं हँडल आपण मागे एकदा टॉगल करणार, गाडी न्यूट्रलमध्ये जाते. दुसऱ्यांदा टॉगल केल्यानंतर ड्राईव्ह मोडमध्ये जाते. ब्रेकवरनं पाय काढला तरी गाडी पुढे जाणार नाही, बिकॉज तुम्ही जेव्हा पार्किंग मोडवरनं चालू करता तेव्हा तुम्हाला ॲक्सेलेटर द्यायलाच लागतो. आणि मग ॲक्सेलेटर दिल्यानंतर गाडी चालू. पहिली गोष्ट जी जाणवते म्हणजे शांतता. कारण EV मध्ये इंजिन नाही आहे, गिअरबॉक्स नाही आहे, कुठल्याही प्रकारचा आवाज मेकॅनिकली जो आहे तो येत नाही. त्यामुळे खूपच शांत वाटतं आतमध्ये. इवन बाहेरचा आवाज आत येत नाही. आम्ही ऑलमोस्ट ही अर्धा दिवस गाडी पुण्यामध्ये चालवली होती. आय थिंक वन ऑफ द मोस्ट शांत केबिन्स समजा आपल्याला कुठल्या गाडीला म्हणायचं असेल तर तो BE60चा केबिन 100% असू शकतो. ड्रायव्हिंगच्या फील बाबतीमध्ये सस्पेन्शन जे आहे ते चांगलं वाटतंय. थोडं स्टिफ साईडला आहे, म्हणजेच समजा तुम्ही खूपच खडबडीच्या रस्त्यामध्ये असाल तर बरंच गाडीमध्ये डुलाल. पण तुम्ही समजा स्पीडमध्ये असाल आणि समजा तुम्ही कॉर्नरिंग करत आहात तर बॉडी रोल जो आहे तो त्यातल्या त्यात कमी आहे. प्लस बॅटरीज ज्या आहेत त्या खाली स्टॅक्ड आहेत. याच्यामुळे काय होतं की गाडीचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे तो सगळा खालती असल्यामुळे गाडी जास्त स्टेबल राहते रस्त्यांवरती. त्याचबरोबर ॲक्सेलरेशन समजा तुम्ही म्हटलात तर EV म्हटल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे ती इलेक्ट्रिक ॲक्सेलरेशन. खूप मजा येते ही गाडी चालवताना. आणि याचा जो रेस मोड आहे, 4 मोड्स त्यांनी दिलेले आहे. डायनॅमिक आहे, एव्हरीडे आहे, रेंज मोड आहे, रेस मोड आहे. त्या रेस मोडमध्ये समजा तुम्ही टाकलं ना, आपण एकदा ते करून बघू त्यादा मोकळा रस्ता दिसल्यानंतर. बट थोडं जरा भीती वाटते, कारण 0 ते 20 हा एवढा फास्ट स्पीड येत नाही, पण जो 20 नंतर स्पीड येतो तो खूपच जास्ती आहे. ब्रेकचा पेडल फील जो आहे तो खूप चांगला आहे. म्हणजे आय थिंक वन ऑफ द बेस्ट ब्रेक पेडल फील्स इन एन EV. कारण मेकॅनिकल ब्रेक्सच नाही आहेत, पण जो फीडबॅक तुम्हाला ब्रेक्समधनं येतो तो खूपच चांगला दिलेला आहे. EV असताना शांत असल्यामुळे जे आतमधले रॅटल्स असतात, की एखादी बॉटल ठेवली असेल किंवा काही पार्ट समजा फिट फिनिशमध्ये खराब असतील तर ते इझिली ऐकू येतात. पण हे BE60 मध्ये अजिबातच ऐकू येत नाहीये. एक जे खंत साधारणपणे नव्या गाड्यांमधनं येतो तो म्हणजे
एसीचे कंट्रोल जे असतात ते सगळे डिस्प्लेवरती असतात. काय होतं की आपल्याकडे रस्ते एकतर इतके कमाल आहेत, कारण आपण इतके टॅक्सेस भरतो, त्यामुळे आपल्याला फारच इंटरनॅशनल क्वालिटीचे रस्ते मिळतात. त्यामुळे आपण सारखे हालत डुलत असतो, आणि त्यामध्ये समजा तुम्हाला एसीचा कंट्रोल काही करायचा असेल तर तो तुमचा हात बोट जे असतं ते वर खाली होतं, विच इज व्हेरी इनकन्व्हिनियंट. एक तर हा इन्फोटेनमेंट सिस्टम प्रचंड कन्फ्युजिंग आहे. त्यात इतके फीचर दिलेले आहेत त्यांनी की तुम्ही ते शिकता शिकता कदाचित तुम्हाला 1-2 महिने जातील, पण आय एम व्हेरी शुअर की एकदा तुम्ही हे शिकलात की मग तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येण्याचं कारण नाहीये. समजा तुम्ही एखादी फॅमिली गाडी बघत असाल तर तुम्ही टेक्निकली XCV 9E किंवा 9S कडे 7 सीट पाहिजे असेल तर त्याच्याकडे बघायला पाहिजे. पण समजा तुम्ही एखादे नवीन जोडपं असेल किंवा बॅचलर लाईफ असेल किंवा तुम्हाला जस्ट एक मिड लाईफ क्रायसिस, क्वार्टर लाईफ क्रायसिस झालेली आहे आणि तुम्हाला काहीतरी मसालेदार पाहिजे, तर आय थिंक BE60 तुमच्यासाठी एक कमाल ऑप्शन ठरणार आहे. बट फॉर नाव BE60 ची जी ड्रायव्हिंग पोझिशन आहे, ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आहेत, ते खूप उत्कृष्ट आहे. स्टिअरिंग फील पण लाईटवेट आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला फीडबॅक पण येतोय. ऍक्च्युली माझ्याकडे स्कॉर्पिओ N पण आहे, त्या कम्पॅरिझन मध्ये हे स्टिअरिंग व्हील मला ऍक्च्युली बेटर वेटेड वाटतं, कारण स्कॉर्पिओचं कधी कधी स्टिअरिंग व्हील फारच हलकं वाटतं. म्हणजे 2 टनाच्या गाडीच्या कम्पॅरिझन मध्ये ते स्टिअरिंग व्हील खूप हलकं वाटतं. त्या मनाने हे स्टिअरिंग व्हीलचा फील जो आहे तो खूपच चांगला दिलेला आहे. बसल्यानंतर एक गोष्ट जाणवते की सीटकडनं जो कम्फर्ट आहे, जो सपोर्ट आहे तो खूपच चांगला आहे. आता मी दष्टपुष्ट माणूस आहे, त्याचा मला एक तोटा जाणवला की मी जेव्हा कंट्रोल्स करायला जातो तेव्हा माझा हात खूप अवघडीमध्ये त्या खाचेच्या आतमध्ये जातोय, कारण हे इतकं टाईट स्पेस आहे या ठिकाणी. ऍक्च्युली असं वाटतं महिंद्राकडे बघितल्यानंतर की ही गाडी खूप प्रशस्त आहे, म्हणजे विड्थ वाईज आणि लेंथ वाईज चांगली मोठी गाडी वाटते. पण जेव्हा तुम्ही आतमध्ये बसता तेव्हा एक्झॅक्टली ऑपोजिट होतं. आता ही गाडी ड्रायव्हर ओरिएंटेड आहे, हे तुम्हाला कशावरनं सांगतो. हा जो हेलो आहे त्याला अँबियंट लाइटिंग लावलेलं आहे. हे अँबियंट लाइटिंग खूप कमाल दिसतं, पण हे पॅसेंजर साईडला नाहीच आहे. म्हणजे जे काही अँबियंट लाइटिंग, जी काही चमचम करायची ती फक्त ड्रायव्हर पुरती असते. इव्हन जो डिस्प्ले होता तो थोडा जरा अजून जवळ असता तर बरं झालं असतं. आय थिंक छोट्या लोकांना डिस्प्लेचे कॉर्नर जे आहेत ते टच करायला कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो. पण ड्रायव्हरला समजा तुम्ही EV चालवताना आईस इंजिनचे आवाज समजा तुम्ही मिस करत असाल तर तुम्ही इझिली ह्याच्यामध्ये अशी एक फीचर आहे, ह्याच्यामध्ये आतमध्येच नाही तर बाहेर देखील आईसचा आवाज, म्हणजेच इंटरनल कंबशन इंजिनचा आवाज येऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन्स आहेत. V8 सारखा आवाज येऊ शकतो. टेक्नॉलॉजिकली असा जसा आपल्याला ट्रॉन मध्ये आवाज, पिक्चर मध्ये आवाज मिळतो तसाही तुम्ही आवाज घेऊ शकता. सो तुमच्याकडे बरेच ऑप्शन्स राहतात आणि ही गाडी कंटिन्युअसली तुम्हाला एंटरटेन करत राहते. यातच आय थिंक ती सगळी मजा येते. इव्हन जो हार्मन कार्डनचा सिस्टम आहे, जे त्याचं इंटिग्रेशन त्यांनी या इन्फोटेनमेंट सिस्टम मध्ये केलेलं आहे, तुम्ही वेम्बली स्टेडियमचा फील घेऊ शकता, तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या जागेचा फील घेऊ शकता. म्हणजे स्टेडियम किंवा स्टुडिओ या दोन्हीचा फील तुम्हाला येऊ शकतो. आणि इतका भरलेला साऊंड आय थिंक 30-40-50 लाखाच्या गाडीमध्ये देखील तुम्हाला मिळू शकत नाही. आता टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर महिंद्रा BE60 मध्ये लेव्हल 2 ADAS येतं, म्हणजेच लेन कंट्रोल जो आहे तो राहतो. कॅमेराज कंटिन्युअसली रोड मॉनिटर करत असतात. पांढऱ्या रेषेच्या आतमध्ये तुमची गाडी आहे एवढं ते बघतं, आणि समजा नसेल तर स्टिअरिंगचा ऑटोमॅटिक कंट्रोल घेऊन ते गाडी पांढऱ्या रेषेच्या मध्ये म्हणजेच तुमच्या लेनच्या मध्ये आणू शकतं. तसंच तुम्हाला ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम पण आहे. ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम म्हणजे समजा तुम्ही इंडिकेटर दाखवला लेन चेंजसाठी किंवा तुम्ही समजा टर्न घेत असाल तर तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डमध्येच इकडे एक व्हिडिओ तयार होतो, ज्याच्यामधनं आरशातनच कॅमेरा लागलेला असतो आणि तो दाखवतो तुम्हाला समजा तुमच्या ब्लाइंड स्पॉटमध्ये कोणी असेल तर. ही सेफ्टी फीचर मात्र खरंच कमाल आहे. ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टममुळे मला बऱ्याच वेळेला कोण ब्लाइंड स्पॉटमध्ये होतं ते दिसलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी माझा टर्न जो होतो तो घेण्याचा टाळलेला आहे. सो या पद्धतीने याचे जे सेफ्टी फीचर्स आहेत, हे 5 स्टार NCAP रेटिंग उगाचच या गाडीला मिळालेलं नाहीये. ही जेन्युइनली तुम्हाला सेफ ठेवू शकते. मॉडर्न टेक्नॉलॉजीनी भरलेली आहे. क्लीनर फ्यूलनी तुम्हाला पूर्णपणे चालवता येईल. ही गाडी आजच्या तारखेला खूप पॉप्युलर झालेली आहे आणि हे त्याच्या सेल्स फिगर्समध्ये दिसून येते. जूनमध्ये लॉन्च झाली, 1100-1500 आय थिंक पहिल्या 2 महिन्यामध्ये त्यांनी विकल्या. त्याच्यानंतर 1500-1700, ऑक्टोबरमध्ये 2100 गाड्या देखील या गाडीने विकलेल्या आहेत. त्याच्यात त्यांनी 2 स्पेशल एडिशन काढले. पहिली म्हणजे बॅटमॅन स्पेशल एडिशन, जी इतकी पॉप्युलर होती की त्यांनी अजून त्या एडिशनचे नंबर वाढवले. मग त्यांनी एक लाल रंगाची एडिशन टीज केली आणि मी खूप एक्साइटेड झालो, कारण मला वाटलं की ती शक्तिमान एडिशन असेल. पण मला नंतर लक्षात आलं की शक्तिमानला उडता येतं, त्याला गाडी लागत नाही, म्हणून ती शक्तिमान एडिशन नव्हती. ती ऍक्च्युली फॉर्म्युला E एडिशन होती, कारण महिंद्राला त्यांचं फॉर्म्युला Eचं हेरिटेज दाखवायचं होतं. सो आता आपण ड्राईव्ह मोडमध्ये गेलेलो आहोत.
आणि ह्याच्यामध्ये आपण रेस मोडमध्ये जातो. प्रिपेअरिंग फॉर रेस मोड. आता कॅमेरा आणि आय एम सॉरी पण तू जरा पडणार आहेस. सो 3, 2, 1 गो. वाव, माय गुडनेस, याची सवय तुम्हाला करून घ्यायला लागेल बॉस. म्हणजे काय जोरात जाते गाडी आणि नुसतंच 0 to ॲक्सलरेशन नाही. आय एम व्हेरी सॉरी, तो कॅमेरा खूपच मागे पुढे होतोय, पण तसंच आहे. छोटा जरी ॲक्सेलेटरवरती इनपुट दिला ना तर गाडी इमिजिएटली पुढे जाते. म्हणजे चित्त्याच्या स्पीडसारखी अशी लंज करते गाडी. आणि तुम्हाला ब्रेकमध्ये पेडल फील वेगळा येतो. तुम्हाला स्टिअरिंग जरा जास्त टाईट झालेलं जाणवतं. म्हणजे नुसताच रेस फील फास्ट नाही नेत, तर तुम्हाला ऍक्च्युअली रेस सारखा कंट्रोल पण देतो. आणि हा एवढा पोटेंट विषय की ही गाडी चालवायला जी मजा येते रेस मोडमध्ये टाकून, ती म्हणजे दुसऱ्या कशातच येणार नाही तुम्हाला. म्हणजे मला ऍक्च्युली BMW जेव्हा मी चालवली होती तेव्हा मला ती शून्यापासून सारखी स्टार्ट करायला मजा येत होती. पण या गाडीमध्ये मला शून्यापेक्षा जास्त स्पीड घेतल्यानंतर चालवायला जास्त मजा येते. त्याचा रेस मोड जो आहे तो फारच तुफानी आहे. 0 to 100चा क्लेम्ड स्पीड 7 सेकंडपेक्षा कमी आहे. आणि आय हॅव नो डाऊट्स की ही ती गाडी करू शकते. ही अशी गाडी तुम्हाला कदाचित काही वर्ष मिळणार नाही. म्हणजे इव्हन टाटा सिएरा इतकी युनिक दिसणारी गाडी आहे, पण ती पण इतके डोकी पलटवत नाही जितकी ही पलटवते. आम्ही सिटीमध्ये गेलेलो आहोत. आम्ही शनिवार वाड्याच्या समोर गेलो. आम्ही तिकडे थोडा वेळ थांबलो. लहान मुलं सायकलवर येऊन थांबून ही गाडी बघत होते. म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये ती एक चमक येत होती. त्याच्यामधनं दिसत होतं की अरे काय गाडी आहे यार. म्हणजे आपण कॉमिक्स मध्ये बघतो त्या हिशोबाने आहे. समजा तुम्हाला काहीतरी चमक धमक मस्तपैकी चमचमीत पाहिजे असेल तर B60 तुमच्यासाठी गाडी असू शकते. सो B60 बद्दल आपल्याला आज बरंच काही कळालेलं आहे. पण ही गाडी आपल्याला ज्यांनी अवेलेबल केली म्हणजे त्याचा ओनर, त्याच्याबरोबर आज आपण थोडीशी भेट घेऊन त्याला काही प्रश्न विचारू. तो माझा भाऊ डॉक्टर जनक वाकणकर. जनक, थँक्यू सो मच ही गाडी तू दिलीस. त्याच्यामुळे मला ही रिव्ह्यू करता आलेली आहे आमच्या प्रेक्षकांसाठी. बट ॲज अन ओनर मला तुला काही प्रश्न विचारायचे, डेफिनेटली, विच विल हेल्प अदर्स टू मेक देअर डिसिजन. सो सर्वात पहिली गोष्ट, हीच गाडी का? सो लुक्स ग्रेट आहेतच. इलेक्ट्रिक गाडी मला घ्यायची होती. ओके. सो बिकॉज ऑफ दॅट मग मार्केटमध्ये सगळ्यात जास्त रेंज देणारी महिंद्राने जेव्हा त्या 2 गाड्या काढल्या, राईट, BE आणि XEV9, राईट, त्यामध्ये XEV9 मला फ्रँकली खूप मोठी वाटली फॉर माय युसेज. फॅमिली टाईप आहे जरा थोडीशी. right. सो म्हणून मग मला थोडंसं छान जरा बोल्ड स्टेप घ्यायची होती. एक्झॅक्टली. त्यामुळे मग दॅट्स वाय BE6. ऑलराईट. मग तुझा बाईंग एक्सपिरियन्स कसा होता? बाईंग एक्सपिरियन्स आय थिंक छानच होता. माझी लाईक आय सेड फर्स्ट कार असल्यामुळे डीलरशिपकडे गेलो. डीलरशिपने मला जसं जसं सगळं नीट सांगितलेलं आहे. उन्नतीकडून मी जाऊन घेऊन आलो. सो दे वर व्हेरी हेल्पफुल. तिथे अविनाश म्हणून एक होता. सो इफ एनीबडी वॉन्ट्स रेफरन्स, येस, ही वॉज अ गुड सेल्समॅन, गुड डीलर. टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतरच मला गाडी इतकी आवडली. त्याच्यानंतर आय वॉज लाईक हीच घ्यायची. सो आता 4000 किलोमीटरच झालेले आहे. सो ऑब्व्हियसली सर्व्हिसिंग झालेलं नाहीये. येस. सो नाही. सो फर्स्ट सर्व्हिसिंग 2000ला होतं. ओके. म्हणजे चेकअप बेसिकली. करेक्ट. नॉर्मल चेकअप असेल म्हणा, सॉफ्टवेअर अपडेट्स असतील म्हणा. राईट. त्याच्यानंतर फ्रँकली नवीन त्यांची फर्स्ट इलेक्ट्रिक गाडी आहे. सो आय हॅड सम इश्यूज की वायपर स्क्रीचिंग होतं जास्त. त्याच्यानंतर मला सस्पेन्शन्स थोडेफार सम रिझन हार्ड वाटले. एक 2-3 माइल्ड गोष्टी होत्या. ओके. ज्या मला खटकत होत्या. सो मी तसं त्यांना फक्त सांगितलं. तुला सॉफ्टवेअर किंवा डिस्प्लेमध्ये काही इश्यू आलाय का कधी? सॉफ्टवेअर आणि डिस्प्लेमध्ये खूप रिसेंटली आला. द स्क्रीन स्टार्टेड फ्लॅशिंग. बर. आणि मला काही कळलंच नाही की काय होतंय. आणि आय थॉट इट वॉज अ सॉफ्टवेअर ग्लिच. ठीक आहे, सोडा. मग मी त्यांना सांगितलं असं असं झालंय. मग इव्हेंच्युअली दे हॅड केप्ट द कार फॉर आय थिंक अ वीक or 8-9 days. डिस्प्लेचा इश्यू रेक्टिफाय करायला दे हॅड टू ओपन द एंटायर कार. ओपन केल्यानंतर त्यांना कुठला ते एक पीस फॉल्टी दिसला. ओके. सो मग तो पार्ट ऑर्डर करायला काहीतरी 30,000-40,000चा तो पार्ट होता. सो मग तो पार्ट ऑर्डर करायला तुला पैसे भरायला लागले? नाही, ऑफकोर्स नाही. सगळं वॉरंटीमध्ये. एव्हरीथिंग वॉज सॉर्टेड आउट. तेही मला सांगत होते की सर असं असं आहे, मी तुम्हाला सगळं करून देतो, काही इश्यू नाहीये. मग मी त्यांना ते पॅनल्स बद्दल सांगितलं की मी एकदा कोकणात घेऊन गेलो गाडी. आणि त्यावेळेला हीट होती, ऊन होतं. सो मी दोन्ही जेव्हा दरवाजे एकत्र उघडले त्यावेळेला आय थिंक द मेटल हॅड एक्सपांडेड. दॅट इज वॉट आय एम अज्युमिंग. बापरे. आय थिंक एक आवाज आला
ओके. आणि आवाज नंतर मी घरी आल्यानंतर कळलं की तिकडचा एक कलर गेलाय, अरे बाप. साईडचे जे पॅनल्स आहेत त्याचा. मी फसी नाही आहे ओके अबाउट द कार. सो आय वॉज लाईक मला फक्त कलर मारून दिला, छान पॉलिश करून दिलं ते चालेल. राईट. सो देवर लाईक नका काळजी करू, मी चारही पॅनल्स जे आहेत फायबरचे काळे, एक पॅनल तुटलेला असताना चारही बदलला चारही स्वतःहून. स्वतःहून त्यांनी समजावून सांगितलं की सर मी चारही पॅनल्स तुम्हाला बदलून देतो, राईट. नो इश्यूज. तुम्ही आता गाडी घेऊन जावा राईट. आणि तुम्ही चालवा, नाही तर उगाच आमच्याकडे गाडी जास्त दिवस राहील. हो. सो तुम्ही जावा, मी तोपर्यंत पॅनल ऑर्डर करतो राईट. आणि तुम्ही जेव्हा फ्री असाल त्यावेळेला गाडी पाठवून द्या, मी पॅनल लावून देतो. ओके. सो ते काम अजून पेंडिंग आहे, बट तुला फुल अश्युरन्स आहे की ते मला काम फुल होणार आहे. अश्युरन्स आहे की ते पॅनल बदलून देते. सो गाडीमध्ये ग्लिचेस आहेत, ऑफकोर्स तुला सारखे येत आहेत, अधूनमधून तुला त्रास होत नाहीये त्याचा. अजिबात नाही. आणि तुला कमाल सर्व्हिस पण मिळते. मला कमाल सर्व्हिस मिळतेय. आणि पहिली गोष्ट लाईक आय सेड, मी फसी ओनर नाहीये. Right. इवन इफ इट्स माय फर्स्ट कार तरी आय नो मी गॅजेट घरी आणलंय. Right. आणि लाईक एनी फोन, एनी मॉडेल, राईट. थोडेफार सॉफ्टवेअर अपडेट्स, थोडेफार सॉफ्टवेअर ग्लिचेस हे होणारच आहेत. राईट. सो आता ही गाडी तर फीचर लोडेड आहे. तू ह्यातले असे काही फीचर्स आहेत का की जे तुला वाटतात की मला अजून असते तर बरे वाटले असते? त्यावेळेला फ्रँकली तन्मय आय डिडंट थिंक की मी एवढे फीचर्स मला पाहिजेत त्या गाडीमध्ये. बरं. पण आहेत. Okay. आणि मी नाही एवढे वापरत. Okay. पण मग मला एक क्विकली सांग, मी तुला काही काही फीचर्सची नावं सांगतो, ते वापरलेत किंवा वापरशील का हे Okay. मला एक अंदाज आहे. Okay. ठीक आहे. Okay. Okay. आता पहिली फीचर म्हणजे ही गाडी तू समन करू शकतो. येस. तर हे तू फीचर वापरलंय किंवा ओ खूप वेळेला. काय बोलतो? खूप वेळेला जेव्हा टाईट पार्किंग स्पेसेस असतात Right. त्यावेळेला जेव्हा दरवाजे उघडत नाहीत, Right. दिस इज द परफेक्ट थिंग. पार्किंग असिस्ट. पार्किंग असिस्ट नाही कधी वापरलं. वापरशील ऑटोमॅटिक का? पार्किंग Right, right. नाही, कधी नाही वापरलं. कधीच नाही वापरणार. कधी वापरणार नाही इंडियामध्ये तर बिलकुल नाही. अरे आय डोंट वॉन्ट अ डेंट इन माय कार बिकॉज ऑफ अ फॉल्ट ऑफ अ कार इटसेल्फ. फेअर इनफ. लेन कीप असिस्ट. Oh yes, definitely helpful during a highway drive. व्हॉट अबाउट ड्राउझिनेस अलर्ट सिस्टम? सो माझी बायको 5 फूट आहे. अच्छा. सो त्याच्यामुळे ती जेव्हा सरळ बघत असते तरी सुद्धा आय थिंक द गार थिंग्स की ती खाली बघतीये. ओके. सो जेव्हा आय थिंक तुम्ही फोनवरती असता Right, right. किंवा तुम्हाला झोप येते तेव्हा तुमचे आयलेट्स खाली खाली जातात. जातात. करेक्ट. त्यामुळे आय थिंक इमिजिएटली ते गाडी थिंग्स की यू आर आयदर स्लीपिंग Right, आयदर ड्राउझिनेस अलर्ट येतो किंवा मोबाईल युसेज अलर्ट येतो. ओके. बट सिन्स देन आय थिंक थांबलं ते थांबलं ऑटोमॅटिक थांबलं. मे बी 2 सॉफ्टवेअर अपडेट्स प्रॉब्ली मे बी इट वॉज अगेन टू सेन्सिटिव्ह आणि ओव्हर टाइम दे हॅव मेड इट अ लिटल मोर प्रॅक्टिकल. बिकॉज 5 feet इज नॉट क्रेझी शॉर्ट for Indian असं heights. नाही. Exactly. आणि तरी हे इझिली जातं. सो तुझी बायको पण ही गाडी वापरते comfortably. माझीच बायको जास्त गाडी Oh, वापरते. बरं. मी दिवसाला जास्तीत जास्त 6 किलोमीटर 7 किलोमीटर चालवत असेल. ओके. ती दिवसाचे 35 किलोमीटर चालवते. सो आता बॅटरी चार्जर्स मध्ये महिंद्रा 2 ऑप्शन देते. बरोबर. त्यातलं तू काय चूज केलंस? सो मी महिंद्राचा चार्जर नाही घेतला. ओके. सो कारण महिंद्रा व्हेरी फ्रँकली वॉज बिईंग अ लिटल मोर एक्सपेन्सिव्ह. आय थिंक द 11 kWh बॅटरी जी आहे त्याचं इट वॉज कॉस्टिंग 75,000 प्लस जस्ट फॉर द चार्जर प्लस ऑल द इक्विपमेंट, वायर्स, आय थिंक लावण्याचे चार्जेस, या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा होतात. मी माझ्या त्या डीलरला विचारलं. ही वॉज लाईक सर तुमचे सर 1 लाख पेक्षा जास्त होईल. 7.2 आणि 11 हे आणि दोन 11. ऑप्शन्स आहेत. Correct. दोन्ही पेड आहेत. दोन्ही पेड आहेत. सो 11 साठी ऑलमोस्ट 1 लाख रुपये तुझे जाणार होते जस्ट फॉर सगळं इन्स्टॉलेशन मिळून सगळं वायर, द कॉपर वायर जी येते ती सगळं मिळून सहज तो म्हणला असं तुमचे 1 लाख पेक्षा जास्त झाले असते. आय ऑप्टेड फॉर एक्झिकॉम चार्जर. ओके. ऑल्सो 11 किलोवॉट. Okay. आणि इट कॉस्टेड मी अराउंड 40,000. वाव. आणि विथ मी माझा इलेक्ट्रिशियनला बोलवून सगळं करून घेऊन आय थिंक 75-80 पर्यंत गेलं असेल. सो आयडियली जे मला गव्हर्नमेंट सबसिडी 1.5 लाखाची मिळाली होती Right. डायरेक्टली मला डिस्काउंट दिलं डीलरशिपनी, राईट. ती माझी ह्याच्यामध्ये कव्हर झाली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि किती वेळ लागतो साधारणपणे तुला चार्ज करायला? सो मला 11 किलोवॉटनी लागतो अराउंड 5.5 ते 6 तास फुल चार्ज करायला. इफ म्हणजे फ्रॉम 10 to 100. 100. सो 6 तास लागतात. ओव्हरनाईट तुझं होऊन जातं. ओव्हरनाईट माझं होऊन जातं सहज.
परफेक्ट. सो जनक, तू खूप माहिती दिलीस आज Yes, गाडीबद्दल yes. आणि थँक्यू सो मच आम्हाला ही गाडी दिल्याबद्दल. आणि जस्ट एज अ टोकन ऑफ आर अप्रिसिएशन, हा राहिला कॅमेरा. 20-30 सेकंदामध्ये सांग आमच्या ऑडियन्सला की तू काय करतो, आणि समजा तुम्हाला जनकचे सर्व्हिसेस पाहिजे असतील तर आम्ही त्याचा नंबर आणि लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सो जनक, ओव्हर टू यू. माझं नाव डॉक्टर जनक वाकणकर आहे आणि आमचं क्लिनिक सिंहगड रोडला पुण्यामध्ये गेले 42 वर्ष आमचं डेंटल क्लिनिक आहे तिथे. माझी स्पेशालिटी पर्टिक्युलरली डेंटल इम्प्लांट्स आणि हेडांचे आजार ह्याच्यामध्ये आहे. वी स्ट्राईव्ह की तुम्हाला एक्सलंट सर्व्हिस प्रोव्हाइड करावी आणि आम्ही करत आलो आहे गेले कित्येक वर्ष. आमची वेबसाईट आहे wakankardental.in. सो त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन आमचे सर्व्हिसेससुद्धा चेक करू शकता. तुम्हाला जर कधी लागलं तर डेफिनेटली आम्हाला कॉन्टॅक्ट करा अँड विल बी देअर फॉर यू. थँक्यू. सो ही होती महिंद्राची BE6C किंवा 6, ज्या पद्धतीने तुम्हाला बोलायचं असेल तसं बोला. गाडी क्वर्की आहे, डिझाईन फ्युचरिस्टिक आहे, फीचर्स लोडेड आहे. गाडी प्रत्येकासाठी नाही आहे, पण जो माणूस शौकीन आहे, जो माणूस एन्थुझियास्टिक आहे, 100% तो माणूस या गाडीबरोबर खुश होऊ शकतो. मला सांगायला असं आवडेल की एक लहान मुलगा घ्या जो विचारतोय की मोबिलिटी किंवा गाड्यांचं फ्युचर कुठं चाललंय, आणि पहिली गाडी दाखवायची म्हणून तुम्ही त्याला ही गाडी दाखवली. इमॅजिन करा त्याचे डोळे किती मोठे होतील हा विचार करून, की समजा हे आज प्रेझेंट किंवा स्टार्टिंग असेल EVची, तर फ्युचर EVचं कुठे असेल. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. माझं नाव तन्मय वाकणकर आणि मोटरहेड्स इंडियाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.